नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की तन्वी मधुभाऊंची रूप चेक करते. कपाट सगळं उचकून झाल्यानंतर ती बॅग बाहेर काढते आणि मधुभाऊंना विचारते की ही बॅग तुमची आहे का. मधुभाऊ हो असं म्हणतात. त्या बॅगेच्या एका कप्प्यातून ती हार बाहेर काढते. ते पाहून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. प्रिया म्हणते, माझा हार मधुभाऊंच्या बॅगेत सापडला. सायली म्हणते, हे कसं शक्य आहे. प्रिया म्हणते, जे काही घडलंय ना ते सगळं तुझ्या समोरच घडले सायली. मधुभाऊ म्हणतात, पण हा हार मी आधी कधी पाहिलाच नाहीये. प्रिया म्हणते, जी काही सफाई द्यायची ना ती मला नाही तर या घरातल्या सगळ्या मोठ्या व्यक्तीला द्या. ती लगेच पूर्ण आजींकडे जाते. हार सापडला असं सांगते. पूर्ण आजी कुठे असं विचारतात तेव्हा प्रिया सांगते की मधुभाऊंच्या बॅगेमध्ये आउट हाऊसमध्ये सापडला मला तो हार. याचाच अर्थ यांनी हा हार माझ्या कपाटातून चोरलाय. मधुभाऊ म्हणतात की हे सगळं खोटं आहे. प्रिया म्हणते, आता खोटं बोलून काय उपयोग आहे. तुमची चोरी पकडली गेली. असं का वागलात तुम्ही. तुम्हाला पैसे हवे होते तर मला सांगायचं होतं, मी दिले असते. सायली तिच्यावरती खूपच चिडते. तोंड सांभाळून बोल आणि कुणाबद्दल बोलती याचं जरा भान ठेव. प्रिया म्हणते, मी समजू शकते ग, आपण ज्याला बाप मानले त्याचे असे गुण बाहेर आल्यानंतर कसं वाटतंय. अर्जुन म्हणतो की बेसलेस आरोप मधुभाऊंवरती करू नकोस. कल्पना म्हणते की शी, आपल्या घरामध्ये असं काही होईल असं वाटलं सुद्धा नव्हतं. पूर्ण आजी सुद्धा म्हणतात की मधुभाऊ तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. मधुभाऊ म्हणतात की मी शपथेवर सांगतो, हे असं चोरी करायचं माझ्या मनात सुद्धा येणार नाही. मी खरंच कुठलं चुकीचं काम केलेलं नाही. प्रिया म्हणते, तुम्ही तर असंही म्हणता की तुम्ही खून केला नाही. अर्जुन तिच्यावरती खूपच ओरडतो. प्रिया, जे कोर्टामध्ये प्रूफच झालेलं नाहीये ते आता इथं बोलून दाखवू नकोस. कल्पना रागातच म्हणते, अर्जुन हे घर आहे, कोर्ट नाही. इथे मनाची साक्ष पुरेशी असते. आणि काय हो मधुभाऊ, एवढी काय भीक लागली होती तुम्हाला. सायली हात जोडूनच म्हणते की प्लीज आई, या प्रियावरती विश्वास ठेवू नका. सगळेजण मधुभाऊंना खूप बोलत असतात. मधुभाऊंना त्याचा मात्र खूप त्रास होत असतो. तितक्यात प्रताप म्हणतो की एक मिनिट, काहीतरी गैरसमज होतोय. मधुभाऊंना हार घेऊन काय करायचं आहे. तन्वी, मला एक सांग, तू हार दाखवायला म्हणून मधुभाऊंकडे गेली होतीस का. तन्वी म्हणते, बाबा मी यांच्या खोलीमध्ये जातच नाही. मला यांच्या बऱ्याचशा गोष्टी पटतच नाही. त्याच्यामुळे मी एखादा दागिना त्यांना दाखवणं हे मला पटतच नाही. त्यांनी हा हार माझ्या कपाटातून चोरलाय. अर्जुन म्हणतो, तन्वी थोडी तरी लाज ठेव. मधुभाऊ तुमच्या खोलीमध्ये सगळ्यांसमोर आले होते आणि तुझ्या समोरच आम्ही त्यांना परत घेऊन आलो होतो. मग ते तुझ्या कपाटाला कधी हात लावतील. प्रिया म्हणते, तुझा गैरसमज होतोय अर्जुन. मी जेव्हा माझा मोबाईल विसरले होते आणि तो घेण्यासाठी मी माझ्या खोलीत गेले होते ना, तेव्हा मी मधुभाऊंना माझ्या खोलीमध्ये काहीतरी शोधताना पाहिलं होतं. अर्जुन म्हणतो, म्हणजे मधुभाऊ तुम्ही नसताना तुमच्या खोलीमध्ये कपाट उघडून उभे होते आणि ते तू पाहिलं आणि त्यानंतर तू आरडाओरडा सुद्धा केला नाहीस. प्रिया म्हणते, त्यापेक्षा तू मधुभाऊंना विचार ना, काय हो मधुभाऊ, तुम्ही आमच्या खोलीमध्ये होतात की नव्हता. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हो, आलो होतो. अर्जुन म्हणतो, तसंच काहीतरी कारण असल्याशिवाय तर मी तिथे जाणार नाही. बोला ना मधुभाऊ, का गेला होतात तुम्ही तिथे. मधुभाऊ म्हणतात, तसंच काहीतरी कारण होतं म्हणून तर गेलो होतो ना. आणि ते मनात विचार करतात, तो फोटो तर गायब झालाय. मग आता मी हे गोष्ट साऊला कशी काय सांगू. मधुभाऊ हात जोडूनच म्हणतात की मी चोरी केलेली नाहीये. सायली त्यांचे हात धरते आणि तुमची साऊ तुमच्यासोबत असतेपर्यंत तुम्ही कोणासमोरही हात जोडायचे नाहीयेत. प्रिया, मी तुला चांगलीच ओळखून आहे. तुलाही माहिती आहे तू काय केले आणि मलाही माहिती आहे. फरक फक्त इतकाच आहे की तू मधुभाऊंविरोधात एक पुरावा मिळवलायस, तोही खोटा, आणि माझ्याकडे त्यांच्या निर्दोष असण्याचा कुठलाही पुरावा नाही. अश्विन म्हणतो, वा, म्हणजे मधुभाऊंनी चोरी केली तरीही ते निर्दोष, खून केला तरीही ते निर्दोष. प्रिया म्हणते, अरे एक नंबरचा पोहोचलेला माणूस आहे हा. वडील म्हणून मी त्यांना खूप मान सन्मान देण्याचा प्रयत्न केला, पण आश्रमामध्ये त्यांचे काय काळे धंदे चालायचे ना हे मला चांगलं माहिती आहे. सायलीला तिच्या या बोलण्याचा खूप राग येतो आणि ती प्रियावरती धावून जाणार तितक्यात मधुभाऊ तिला थांबवतात आणि साऊ बाळा, प्रिया जे कोर्टामध्ये बोलली तीच इथं बोलली. हे सगळं ऐकायला मी इथं थांबायलाच नको होतं. मी कुसुमकडे जाऊन राहतो. अर्जुन म्हणतो, नाही मधुभाऊ, तुम्ही तिथं सेफ नाही आहात म्हणून तर मी तुम्हाला इथे आणलं. प्रिया लगेचच म्हणते, हे इथं चोऱ्यामाऱ्या करायला लागले तरी सुद्धा. अर्जुन म्हणतो, चोऱ्यामाऱ्या म्हणजे अशीच घटना या अगोदर सुद्धा आपल्या घरामध्ये घडली होती. सेम असाच सोन्याचा हार आपल्या घरातून गायब झाला होता. सेम अशाच पद्धतीने तो माझ्या बायकोच्या पर्समध्ये सापडला होता आणि सेम असाच माझ्या बायकोवरती चोरीचा आळ सुद्धा घेण्यात आला होता. पण त्यानंतर काय प्रूफ झालं होतं हे आठवतंय ना. तेव्हा प्रताप म्हणतो की हो, हे सगळं तन्वी आणि अस्मिताने केलं होतं. त्यांनी तो नेकलेस घेतला होता आणि सायलीच्या पर्समध्ये लपवला होता. अर्जुन म्हणतो, थँक्यू डॅड, इथं आठवतंय सगळ्यांना, पण ते फक्त तुम्ही बोलून दाखवलं. मग आता मला सांगा की आज एक्झॅक्टली तसंच झालं नसेल कशावरून.
आज अस्मिताही नाही आहे इथे, पण तन्वी तर इथेच आहे ना. तन्वी म्हणते, तेव्हा आमची चूक झाली होती, पण आता खरंच सांगते मी, हा हार मधुभाऊंच्या बॅगेतूनच सापडला. अश्विन म्हणतो, ते सगळं अस्मिताईने केलं होतं आणि बळच तन्वीला त्याच्यामध्ये ओढलं होतं. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तर मग आपण पोलीस कंप्लेंट करूयात आणि मग त्यांनाच करू ते इन्व्हेस्टिगेशन. आणि त्यांनी जर सांगितलं की चोरी मधुभाऊंनी केली आहे, तर मी स्वतः मधुभाऊंना त्यांच्या ताब्यात देऊन टाकेल. अश्विन म्हणतो की ठीक आहे, करूयात आपण पोलीस कंप्लेंट, कारण आमची बाजू खरी आहे. आम्ही कुठल्या गोष्टीला घाबरत नाही. प्रिया खूपच घाबरलेली असते. अर्जुन तिचा चेहरा पाहतो आणि लगेच फोन लावायचं नाटक करतो. लगेचच प्रिया म्हणते की थांब, पोलीस नको. अरे एवढीशा कारणावरून पोलीस जर घरामध्ये आले तर सुभेदारांची काय इज्जत राहील. आणि आता हार मिळाले ना, नको पोलीस. पूर्ण आजी म्हणतात की घरातल्या गोष्टी घरातच राहू द्यात. आज जे झालं ते खूप दुर्दैवी होत. दोष कुणाचा का असेना, पण असं काही पुन्हा या घरामध्ये घडणार नाही याची काळजी घ्या. प्रताप म्हणतो की आता हा विषय बंद करा आणि हो, मधुभाऊ इथेच राहणार, कुठेही जाणार नाहीत. प्रतापचं बोलणं ऐकून सायली आणि अर्जुनला आनंद होतो. मात्र कल्पना म्हणते की या घरामध्ये आणखी काय काय पाहायला लागणार आहे कुणास ठाऊक. प्रताप आणि कल्पना तिथून निघून जातात. तन्वी म्हणते की अश्विन, मला तर खूप रडायची इच्छा होती, पण या तिघांसमोर रडायची सुद्धा इच्छा होत नाहीये, असं म्हणून ते दोघेही तिथून निघून जातात. आता इकडे मधुभाऊ जेव्हा खोलीमध्ये येतात तेव्हा ते खूपच रडतात. साऊबाळा, हे काय होऊन बसले गं? मी अगोदरच खुनाचा आरोप माझ्या खांद्यावरती घेऊन फिरतोय, त्यात आता हा चोरीचा आरोप. सायली त्यांची समजूत काढते, प्रियाचा स्वभाव आपल्याला माहीत नाही का? तुम्ही कशाला तिच्या बोलण्याचं इतकं वाईट वाटून घेताय? मधुभाऊ रडतच म्हणतात, पण तुझ्या सासरच्या माणसांसमोर शोभा तर झालीच ना, माझ्यामुळे तुला मान खाली घालावी लागली. अर्जुन म्हणतो, पण अश्विन आणि तन्वी खोलीमध्ये नसताना तुम्ही त्यांच्या खोलीमध्ये गेलाच का होता? तेव्हा मधुभाऊ हात जोडून म्हणतात की खरं तर मी तिथं जायलाच नको होतं, मला माफ करा. अर्जुन आणि सायली दोघेही त्यांना समजवतात, तुम्ही आता कुठलंही उत्तर देऊ नका आणि त्या प्रियाला काय बोलायचं ते बोलू द्यात. खरं काय आहे ते आपल्याला माहिती आहे ना मधुभाऊ. मधुभाऊ म्हणतात, मी बाहेर काही बोललो नाही, पण आता मी इथून निघतो. मी कुसुमकडे किंवा नवीन आश्रमामध्ये काका काकांसोबत राहतो. माझ्यामुळे तुझ्या संसाराला तडे जायला नको. अर्जुन म्हणतो, नाही मधुभाऊ, तुम्ही जर इथून निघून गेला तर प्रियाच्या मनासारखं होईल. कदाचित तिला असं वाटत असेल म्हणून तर तिने तो हार तुमच्या बॅगेमध्ये लपवला ना. मधुभाऊ म्हणतात, पण घराची शांतता तर बिघडते ना मी असल्यामुळे. अर्जुन म्हणतो, नाही, घराची शांतता तर तेव्हाच बिघडली होती जेव्हा प्रिया इथं लग्न करून आली होती. आणि आता तुम्ही तुमच्या जावयाचं पण ऐकणार नाही आहात का? सायली म्हणते, माझं नाही तर यांचं तरी ऐका ना. तुमच्या जीवाला धोका होता म्हणून तर आम्ही तुम्हाला इथे घेऊन आलो ना, विसरलात का तुम्ही? अर्जुन म्हणतो, मधुभाऊ, लग्न झाल्यापासून जावई म्हणून मी तुमच्याकडे कधीच काही मागितलं नाही. मग आता जर मी काही मागितलं तर ते तुम्हाला द्यावं लागेल, राईट? मग मला प्रॉमिस द्या की हे घर सोडून तुम्ही कुठेही जाणार नाही. मधुभाऊ त्याला तसं प्रॉमिस देतात. अर्जुन म्हणतो, फॅन्टॅस्टिक, आता तुम्ही इथून कुठेही जाणार नाही आहात आणि तन्वीने काहीही केलं तरीसुद्धा आपण तिला जिंकू द्यायचं नाही आणि तिचा खरा चेहरा सर्वांसमोर कसा आणायचा ते माझ्यावर सोडा. आणि ती कशी वागली तरीसुद्धा तिच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये मी स्ट्रॉंगली उभा असेल, हे माझं प्रॉमिस आहे. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन, सायली आणि मधुभाऊ पुन्हा आश्रमामध्ये येतात. अर्जुन म्हणतो की प्रियाच्या स्टेटमेंटप्रमाणे प्रिया त्या टेबलच्या पाठीमागे लपली होती. तेव्हा अर्जुन स्वतः त्या टेबलच्या पाठीमागे लपतो आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की प्रिया ज्या अँगलनी इथं लपली होती ना, त्या अँगलनी गोळी कोणी मारली हे प्रियाला दिसतच नाही. आणि आता हाच पॉईंट आपल्या केससाठी टर्निंग पॉईंट ठरेल. आता सायली आणि मधुभाऊंना खूपच आनंद होतो. तर मित्रांनो, आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.